आपल्या पलूसमध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। बहेचा बंधारा सलग तिसऱ्या दिवशीही पाण्यातच, दिवसभर पावसाची उघडीप। 8 दिवसापासून सुरू असणाऱ्या अवकाळी पावसाने कृष्णा काठाला झोडपून काढला आहे। नद्यांची पाणी पातळी वाढत आहे, तर शिवारामध्ये पाणी साठून राहिलं आहे। अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। बहे तालुका वाळवा येथील कृष्णा नदीवरील बंधारा पहिल्यांदाच मे महिन्यात पाण्याखाली गेला आहे। बोरगाव येथील बंधारा सलग तिसऱ्या दिवशीही काठोकाठ भरून वाहत आहे। गेल्या 8 दिवसापासून कृष्णा काठावर मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली। 2 महिन्यांपासून शेतकरी पावसाची वाट पाहत होता। वळिवाच्या पावसानंतर शेतकरी खरीप हंगामाची तयारी करतात, मात्र यंदा वळिवाने मान्सून सारखी संततधार ठेवल्यामुळे शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार हा पाऊस 30 मे अखेर असून त्यानंतर 5-6 दिवसांचा अवधी शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यानंतर 7 ते 8 जूनपर्यंत पुन्हा मान्सूनचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। त्यामुळे 1 आठवड्यात शेतात साचलेले पाणी कमी होऊन शेतीची मशागत होणे कठीण आहे। अजूनही 80% शेतकऱ्यांची कामे अपूर्ण आहेत। या शेतामधील पाणी आटण्यास 6 महिन्याचा कालावधी लागतो। इतिहासात पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये कृष्णा नदीस पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। बहे येथील कृष्णा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधाऱ्यावरून शनिवारपासून पाणी वाहू लागलं आहे।